Good morning, students. How are you, all of you? Today, we want to meet a new video. That means a video of an astrologist day, part 5, exercise video. Okay. In this video, I want to give you some exercise, some sentences, or some that means activities, which is you have to solve it. Okay. This exercise is given for you. Because of you have to know what you have learnt in your last previous periods. Okay, so this is the example of our understandable what you have to understand in the lesson. Okay, so this exercise is given to you about an astrologer's day. Okay, so this exercise is given in the, that means in extract first or extract of the lesson. Okay, and you have to done in your notebook, so which this exercise which I have sent you, so this exercise you have to write in your notebook. Okay, student, so all of you know very well that what I have exact, that means you have to, you understand. Okay, so students, this exercise is very important for you, because these types of activities which you have to solve in your exam also. Okay, so that will very helpful to you. फार म्हणजे गरजेची असणार आहे तुमच्यासाठी ही जी एक्सरसाइज मी तुम्हाला पाठवून राहिलेली आहे, की या लेसनवर एक एक्सरसाइजचा आपण हा व्हिडिओ पाठवून राहिलेलो, आणि ही एक्सरसाइज झाल्यानंतर या लेसनचा एंड होणार आहे, आणि त्यानंतर मी जो काही नवीन लेसन घेणार आहे किंवा जो काही पोएम घेणार आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आता मला जे काही तुम्हाला एक्सरसाइज पाठवायची आहे ती मी तुम्हाला. So this is the question number 1. Read the following extract and complete the activities given. Okay, students, before to this exercise I have tell you something that that means you have to purchase टेक्स्ट ऑफ इंग्लिश. दॅट मीन्स यू शूड हॅव टू परचेस. तुम्हाला ते घेणेच आहे, कारण जर तुमच्याकडे टेक्स्ट राहणार नाही, टेक्स्ट बुक राहणार नाही, तर तुम्हाला त्यातलं काहीही कळणार नाही, आणि म्हणून दॅट मीन्स टेक्स्ट इज मस्ट फॉर यू. सो प्रत्येकाने हा टेक्स्ट तुमच्या बुक डेपोमध्ये आलेला आहे, ब्रह्मपुरीला लोखंडे बुक डेपोमध्ये. तो प्रत्येकाने घ्यावा. त्याची किंमत काही फारशी जास्त नाही आहे, 100 रुपयाचं काहीतरी तो पुस्तक आहे. तर प्रत्येकाने हा पुस्तक घ्यावा, आणि त्याच्यामधूनच तुम्हाला हे जे काही मी पाठवून राहिलेले आहे एक्स्ट्रॅक्ट वगैरे कळेल, अन्यथा तुम्हाला काहीच कळणार नाही. अदरवाईज यू डोंट नो एनिथिंग. सो प्लीज स्टुडंट्स, डू परचेस दिस कॉपी. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली. सो नाव स्टुडंट्स, going towards our question number 1. Read the following extract and complete the activities given below. It is going to ask for 12 marks. Okay, so this extract is given punctually at midday from the whole town. Now you have to see in your notebook textbook that the sentence is given in which line. तुम्हाला हा जो सेंटेन्स दिलेला आहे, हा जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे, पॅराग्राफ दिलेला आहे, हा पंक्च्युअली पासून दिलेला आहे, आणि हा कुठे संपून राहिलेला आहे, तर तुमच्या या अट्रॅक्ट द होल टाउन पर्यंत. ठीक आहे, मग याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, तर ते आपण बघूया. So students, here some questions are given just like this. There are some phrases where the word crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. Okay, तर हा जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, काही फ्रेजेस दिलेले आहेत, ज्या फ्रेजेस आहेत की ह्या फ्रेजेस तुम्हाला एका सेंटेन्समध्ये फिट बसवायचे आहेत. कशा प्रकारे बसतील, आणि काही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक वर्ड दिलेला आहे क्राऊन म्हणून. जो क्राऊन वर्ड दिलेला आहे, या क्राऊन वर्डचा वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये वेगवेगळा अर्थ निघतो. दॅट मीन्स क्राऊन वर्ड इज गोइंग टू डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग्स अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. ज्या सेंटेन्समध्ये त्याचा त्या सेंटेन्सच्या अनुषंगाने जसा उपयोग होईल, दॅट मीन्स क्राऊन इज द मीनिंग इज चेंज्ड अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. की क्राऊन हा जो वर्ड आहे हा सेंटेन्सच्या मिनिंगनुसार बदलेल. तर इथे
क्राऊनचे बरेच वर्ड्स दिले आहेत, जसं की क्राउनिंग अचिव्हमेंट, टू क्राउन द इफेक्ट, crown of thorns, crown of glory, to crown it all. That means in every word, in every phrases we have notice that crowning word is going to there, but there are different shades of meaning. There are different shades of meaning of the crown. या क्राऊनचे वेगवेगळे शेड्स दिलेले आहेत, वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. त्या अर्थानुसार या प्रत्येक सेंटेन्समध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. तर कोणत्या सेंटेन्समध्ये कोणता उपयोग होईल यानुसार इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत, की जसं टू क्राउन द इफेक्ट ही वुंड सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. सो एक फर्स्ट दिलेला आहे टू क्राउन द इफेक्ट, हा एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि उरलेले जे 4 आहेत ते तुम्हाला कुठे टाकायचे आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे, की कुठे आपल्याला तो टाकायचा. जसं की फर्स्ट द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द ऑफ इंग्लिश ड्रामा. ओके, so this sentence and here is again, that means here is given some answers also, but I have to check your knowledge, की तुम्हाला पहिले तुमचा नॉलेज चेक करायचं आहे, तुम्ही कशा प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करून घेता. so the works of Shakespeare are the what? so the Shakespeare are the crowning glory. The Shakespeare are the crowning glory of English drama. So here is given the word this crowning glory. डू यू सी दिस? दिसत आहे तुम्हाला? हां, तर क्रॉनिंग ग्लोरी हा याचा आन्सर आहे. त्यानंतर सेकंड आहे अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 decades, बट इज हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. सो व्हॉट इज द ऑप्शन ऑफ हिअर? So what is the answer of the question here? Here is the crowning achievement. What is the answer of this? Crowning achievement. Amitabh has given us awesome movies throughout 5 decades, but his crowning achievement is his performance in the movie Black. की अमिताभ बच्चनने आपल्याला खूप अशा आश्चर्यकारक अमेझिंग मूवीज दिलेल्या आहेत, पण त्या सगळ्या मूवीजमधून जो त्याचा मूवी होता ब्लॅक हा अतिशय कसा होता? क्रॉनिंग अचिव्हमेंट, म्हणजे मुकुट भेटण्यासारखा किंवा एखादा राजगादी जिंकल्यासारखा त्याचा परफॉर्मन्स होता. देन नेक्स्ट, इन हर परस्यूट ऑफ सक्सेस राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. हर फेम हॅज बिकम अ रियल crown of thorns. Crown of thorns. Yes, crown of thorns is the answer of the third sentence. Then next one, they threw a wonderful party for me with costumes, games and to crown it all. So that means the answer of the questions is given here. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे आन्सर्सही दिलेले आहेत आणि तुम्हाला ते सोडवायचं आहे. ओके, सो यूज द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट अँड रिराईट द सेंटेन्स. वी हॅव टू सी दिस नाऊ. दिस क्वेश्चन इज very important for you. Okay, now I am going to see you this one. What is given here? Suffixes and prefixes. Suffixes and prefixes. सफिक्स लावल्यानंतर म्हणजे सफिक्स म्हणजे मागे लागणारा शब्द, ॲडजेक्टिव्ह म्हटलं जाईल त्याला, आणि पुढे येणारा काय, तर पुढे येणारा प्रिफिक्स. पण सफिक्स म्हणजे मागे येणारा, जसं की ऑक्शन. ऑक्शन हा वर्ड आहे, याला आपल्याला नाऊन काय करायचं आहे? ऑक्शनियर. त्याच्यानंतर एन्चॅन्ट, इथे URE दिलेला आहे सफिक्स, पण आपल्या इथे काय आलेलं आहे? मेंट आलेलं आहे. नो, नॉलेज. Prepare, preparation. Proceed, procedure. Appear, appearance. Remark, remarkable. So all those given here. Okay, the next exercise, astrologer's day has ironic elements where the astrologer pretends to have supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. Okay, so you have to write this one. Irony means a situation or statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and that what is meant. Actually, irony means it is a figure of speech. Irony is a figure of speech. That means in this figure of speech,
we have to, that means iron, iron that means truth, and ni means no, ni means no, that means false. So irony is given here that what is the actual meaning of the sentence, but it is not in irony. Okay, so find out the examples of irony from the story and write them down. One has been done for you. He knew no more of what. Okay, now students, you have to write this question in your notebook. The astrologer feels relieved that Guru is not dead, as it relieves a great burden from him. Critically justify the statement and explain it. You have to write this question and answer in your notebook. Okay, so an astrologer was living under the load of thought that he had murdered Guru Nanak, so he felt himself guilty. But one day when he saw Guru Nanak before him alive, he felt relieved from the burden of that thought, means he was not dead. Okay, so you have to write this question in your notebook whenever you watch the video. हे तुम्हाला कधी लिहायचं आहे, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ वॉच कराल, बघाल, तेव्हाच बघताच हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला तिथल्या तिथेच सोडवायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. तर हा क्वेश्चन झाला. ठीक आहे, हा क्वेश्चन झाला की याच्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा आहे. द ॲस्ट्रोलॉजर विन्स गेट द सिम्पथी, express your opinion with the support of the main story. Okay, you have to write this question in your notebook. So in this question you have to write the answer. What is in the answer? The astrologer gets the sympathy of the readers because he was guilty of his deed and wanted to get away from it. His smartness and the tricks of his trade had saved him from his past crime. He had accepted his mistake and already started living a new life. Acceptance of mistake is a great quality which is difficult to find. His perception, presence of mind, self-confidence and shrewdness helped him to overcome the problem. He had learnt a lesson, hence the astrologer got sympathy from the readers. Okay, and next question, if you have to eradicate the superstitions and other ill practices from our society, what step would you like to suggest? हा प्रश्न असा दिलेला आहे की आपल्या भारतात म्हणा किंवा आपल्या देशात म्हणा, ज्या ह्या अंधश्रद्धेच्या ज्या प्रथा आहेत किंवा ज्या अशा काही वाईट गोष्टी आहेत, ह्या सोसायटीमधून आपल्याला नाहीशा करायच्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही कोणते स्टेप्स घ्याल, काय उपाय सुचवाल किंवा काय सजेस्ट कराल? So this one is that I would like to suggest the following steps for eradicating the superstitions and other ill practices from our society. So here is given the answer. This answer you have to solve again in your notebook. Okay, you have to write only C, A to C. Okay, you have to write only A to C. Then सो स्टुडंट्स, दिस एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ही जी एक्सरसाइज आहे ही फार महत्त्वाची आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असते, जसं मी काल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत. एक सेंटेन्स दिलेला आहे, मग त्याचे पर्याय दिलेले आहेत. तो
तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि योग्य पर्याय निवडून तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. इथे आन्सर्स पण तुम्हाला दिलेले आहेत. जसं की पहिला आहे, द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक लिव्ज हिज विलेज अगेन ही वूड. जर जसं ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो गुरुनायकला की तू हा विलेज सोडून जा, अन्यथा तुला काय करावं लागतील. तर बघ ऑप्शन्स दिले आहेत, रिटर्न द मनी, फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम, देन नॉट फाइंड द किलर. तर त्याचा आन्सर आहे फेस डेंजर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे चॉईसेस दिलेले आहेत, त्याचे आन्सर्ससुद्धा मी दिलेले आहेत. तर हे जेवढे काही क्वेश्चन्स आन्सर्स आहेत याचं मी तुम्हाला एक PDF बनवणार. तो PDF मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आणि तो PDF पाहून तुम्हाला हे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत हे काय करायचे आहेत, नोटबुकमध्ये लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी तुम्हाला मेसेज करणार की हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहिलेले आहेत किंवा नाही, त्याचे स्क्रीनशॉट मला तुम्हाला या ग्रुपवर पाठवायची आहेत. समजलं आहे? तर मला समजलं पाहिजे की तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सोडवलेला आहे. याचे जेवढं काही एक्झरसाईज आहेत म्हणजे ज्या तुमच्या उपयोगाच्या आहेत त्या मी तुम्हाला PDF करून पाठवणार. ओके, त्याचं तुम्हाला PDF करून पाठवणार आणि पाठवलेला PDF तुम्हाला ओपन करून तुम्हाला काय करायचं आहे ते लिहून काढायचं आहे. समजलं? तर अशा प्रकारे आजचा जो हा लेसन होता आपला ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा इथेच मी संपत आहे. दॅट मीन्स युअर ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे इज गोइंग टू फिनिश, इज गोइंग टू ओव्हर. ओके, हा संपलेला आहे. And after that, when in our next video or in our next Zoom meeting, we will that means take a new session, a new period, which is in the that means poem section, poetry section. Okay, so I will try that. That means आपला जसा एकच लेसन आता संपलेला आहे. या लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत, त्याच्यामधलं पूर्णतः आपण क्वेश्चन आन्सर्ससुद्धा घेतलेले आहेत. तर हा सगळा जो एकूण त्याचा म्हणजे पूर्ण जो हा लेसन होता हा इथेच संपलेला आहे. तर आजसाठी एवढंच पुरेसं आहे. दॅट मीन्स इट इज सफिशियंट फॉर दिस पिरियड. नाऊ द नेक्स्ट पिरियड आय विल टीच यू नेक्स्ट न्यू पोएम. ओके, सो ऑल ऑफ यू स्टुडंट, you have to see or you have to watch your videos regularly, properly, and you have to study. Okay, you have to study hard. And next poem I will teach you in your, that means in our next period. So today's class or today's session is going to over, and goodbye all the students. So all of you take care. Okay, so today's session is over.